नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 4 जानेवारी 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 1 जानेवारी 2026 रोजी भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृतपणे सुरुवात ही केली आहे. तर ही चालवणारी संस्था आहे सहकारी टॅक्सी कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड. तसेच मॉडेल आहे, ही एक सहकारी तत्त्वावर चालणारी सेवा आहे जिथे चालक स्वतः मालक आणि भागीदार असतात. तर प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, शून्य कमिशन म्हणजेच चालकांना त्यांचे पूर्ण भाडे मिळते. तसेच वाटप नफा चालकांमध्ये वाटला जातो आणि पारदर्शक दर, जास्त भाड्याची शक्यता कमी आहे. तर उद्देश आहे खाजगी ॲग्रीगेटर्सवरील अवलंबित्व कमी करणे आणि चालकांना सक्षम करणे. प्रश्न दुसरा. 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी एअर मार्शल नागेश कपूर यांची 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. तर यापूर्वी एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हे 49वे हवाई दल उपप्रमुख होते. तर एअर मार्शल नागेश कपूर हे 50वे हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अंतरिम महासंचालकपदी राकेश अग्रवाल. ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून निवड अनु गर्ग. परकीय व्यापार महासंचालनालयाचे नवीन महासंचालक लव अग्रवाल. भारतीय अन्न महामंडळाचे प्रमुख आर के अग्रवाल. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ विशारोती. एअरटेल इंडियाच्या एमडी आणि सीईओ शशांक शर्मा. कोळसा मंत्रालयाद्वारे कोल इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी साईराम आणि भारतीय आयुर्विमा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रामकृष्ण चद्दर. प्रश्न तिसरा. दक्षिण ध्रुवावरील स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ठरली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी काम्या कार्तिकेयन ही दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला ही ठरली आहे. तर वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी तिने 27 डिसेंबर 2025 रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचून हा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. तिने सुमारे 115 किलोमीटर म्हणजेच 60 नॉटिकल मैल अंतर स्कीइंग करत पार केले आहे. प्रश्न चौथा. लाईट स्टाईल बाय पीएनजी ची नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनली आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी सारा तेंडुलकर ही लाईट स्टाईल बाय पीएनजी ची नवीन ब्रँड अँबॅसेडर बनली आहे. तर इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर पाहू. सलमान खान खो खो विश्वकप 2025 ग्रुप कॅप्टनचे ब्रँड अँबॅसेडर. शुभांशु शुक्ला विकसित भारत बिल्डथॉन 2025 चे अँबॅसेडर. तसेच पी.व्ही. सिंधू वेल्स ब्रँड हुकचे अँबॅसेडर. शिखर धवन मोटो जीपी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर. रोहित शर्मा टी20 विश्वकप 2026 चे ब्रँड अँबॅसेडर आहेत. तसेच शिखर धवन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे ब्रँड अँबॅसेडर होते. प्रश्न पाचवा. 5व्या राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांनी 5व्या राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान हे भूषवले आहे. तर ही परिषद 26 ते 28 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झाली. तर मुख्य विषय होता विकसित भारतासाठी मानवी भांडवल म्हणजेच ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत आणि सहकारी संघराज्यवाद. तर उद्देश होता राष्ट्रीय विकास प्राधान्यावर संरचित संवाद साधून केंद्र आणि राज्यांमधील भागीदारी मजबूत करणे. प्रश्न 6वा.
भारतातील कोणते राज्य 8व्या वेतन आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए आसाम राज्य हे भारतातील 8व्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य ठरले आहे. तर 8व्या वेतन आयोगाची घोषणा ही आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी 1 जानेवारी 2026 रोजी केली. तर या आयोगाचे अध्यक्ष आहेत राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तर उद्देश हा आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन यांच्या सुधारणेबाबत शिफारस करेल. तर राज्य स्तरावर असा आयोग स्थापन करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य आहे. तर आसाम राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. तसेच राज्यसभा सीट आहेत 7, लोकसभा सीट आहेत 14 आणि विधानसभा सीट आहेत 126. प्रश्न 7वा. कोणत्या राज्यात कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी गोवा राज्यामध्ये कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी ही अधिकृत घोषणा केली. तर या जिल्ह्याला या भागातून वाहणाऱ्या प्राचीन म्हणजेच कुशावती नदीचे नाव हे देण्यात आले आहे. तर गोवा राज्याबद्दल माहिती पाहू. गोवा राज्याची स्थापना झालेली आहे 30 मे 1987. राजधानी आहे पणजी. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू. तर राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहे 2 आणि विधानसभा सीट आहेत 40. प्रश्न 8वा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ई आरोग्य संवाद नावाच्या एक नवीन डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मची सुरुवात ही केली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी राजस्थान राज्य सरकारने अलीकडेच ई आरोग्य संवाद नावाच्या एक नवीन डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मची सुरुवात ही केलेली आहे. तर हा प्लॅटफॉर्म मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गजेंद्र शेख सिंह खिमसर यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर 2025 च्या अखेरीस सुरुवात करण्यात आला. तर उद्देश आहे वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रशासन, पारदर्शकता आणि समन्वय सुधारणे. तर हा प्लॅटफॉर्मचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याबद्दल माहिती पाहू. राजस्थानची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. तसेच राज्यसभा सीट आहेत 10, लोकसभा सीट आहेत 25 आणि विधानसभा सीट आहेत 200. प्रश्न 9वा. कोणत्या देशाने 1 जानेवारी 2026 पासून भारतीय निर्यातीसाठी 100% टॅरिफ लाईन्स वरील सीमाशुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या देशाने 1 जानेवारी 2026 पासून भारतीय निर्यातीसाठी 100% टॅरिफ लाईन्स वरील सीमाशुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे. तर हा निर्णय भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराअंतर्गत घेण्यात आला आहे. तर यामुळे भारतीय वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि कृषी उत्पादने यांसारख्या श्रम केंद्रित क्षेत्रांना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. प्रश्न 10वा. दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे म्हणजेच स्थापना दिवस साजरा केला जातो. तर 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला अधिकृत ध्वज प्रदान केला होता. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो. तर जानेवारी महिन्यातील दिनविशेष पाहू. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिवस,
3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 15 जानेवारी भारतीय सेना दिवस तसेच राज्य क्रीडा दिन, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, 28 जानेवारी जागतिक डेटा गोपनीयता दिन आणि 30 जानेवारी हुतात्मा दिन.